रवा ओल्या नारळाचे मोदक तयार करण्यासाठी इथे मी पाव वाटी ओला नारळ खिसून घेतलेला आहे आणि त्यात काजू बदामचे काही काप करून घेतलेले आहेत। आता गॅसवर पॅन ठेवून 2 चमचे साजूक तूप टाकून मी अर्धी वाटी ही रवा टाकून एक 7 ते 8 मिनिटं मी रवा हा भाजून घेणार आहे। छान असा आपला रवा भाजून कलर चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये किसलेले खोबरे आणि ड्रायफ्रूट टाकून आपण एक 5 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर एकत्र मिक्स करून आपण त्याच्यामध्ये साय असलेलं मी 1 वाटी दूध टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर फ्रूट कलर आणि विलायची पावडर टाकून 1-2 मिनिटं आपण हलवून घेऊया आणि अर्धीच वाटी साखर टाकून 5 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण हे छान असं शिजवून घेणार आहोत। आणि त्यानंतर थंड होण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया, साच्याला तूप लावून घेऊया आणि छान असे आपले मोदक वळवून घेऊया। छान असे आपले रवा ओल्या नारळाचे मोदक तयार।